नाही झाली भाऊ मुलं तयारी शिकवलंय असून दे थोडा रोष असतो मुलावर काही थोडा शिक्षकावर रोष असतो बोगस पारगा भावंगडा जो उद्धव उद्धव नावात लाड बरोबर आहे तिकडे मी 2-3 वर्ष होतो त्या पारगावला थोडे तिकडचे लोक थोडे जागरूक आहेत शैक्षणिक बाबतीत धार्मिक बाबतीत शैक्षणिक बाबतीत वर्गणी देण्याच्या बाबतीत साऱ्या गोष्टीमध्ये एक नंबर आहे थोडी त्या लोकांना थोडी जाणीव होती मी चांगला इंग्रजी शिकवते म्हणून पण एक दोन असतेच रमेश मुलं एक दोन असतेच ना अर्चना एकदा मला ते खरूच आवडतो खरूच ते खरूच असतो मला आवडतो तो खरूच पहिल्यापासून आवडतो उद्धव त्या घोगस पारगावामधले गर्ग नावाचा मुलगा एक घर सोडून जादू सारखे सर होते तसे ते शिकणारे मराठी का असं त्यांची आई घरून 2 तांबे द्यायची खर्च त्याला माहित झालं माहित असतं ना आवडी काय आवडतं सरला काय आवडतं मला 4 वर्ष खूप सांभाळत त्या लोकांना ज्यांनी सांभाळत त्याचं नावच काढा साहेब बरोबर चुकीचं म्हणणं बाबाच्या पायनीतून बाबाची पाणी यांना काय माहिती पायनीतून पाणी आणून दिलं लोकांना म्हणून परमेश्वर सांभाळ 2 तांबे दिल्ली अर्चना 2 तांबे दिल्ली मुलगी ती त्या जादू सरळ 2 तांबे देऊन टाकली आणि माझा काही दोष नव्हता बाबा त्याच्या शेजारी काय माझं वावर होतं त्याच्या शेजारी माझं घर होतं काहीच नाही बाबा इंग्रजी शिकवतो बरं तुमच्या पैकी जर कोणी शिकत असेल तर मला सांगा मला इंग्रजीसाठी खावं लागेल ना संजय सरकारचं पाठ करून घ्यावं लागेल ना सॅलरी शासन एवढी मोठी सॅलरी कशाला खर्च करतोय आमचा भागवतवर अर्चना जाणणार नाही एक उदाहरण सांगतो आमचं पाहुणा अर्चनाला माहिती आहे संजय तुला माझं घर माहिती आहे काय सुरतीला काय मला सांगतो सुरतीला काय इकलावं जाते गावचं पहिल्यांदा बैठकीच्या नंतर 10 नंतर 8 नंतर पुन्हा पडले भागवत अर्चना भागवत त्या सांगायचं उदाहरण म्हणजे मुलं कसे असतात आणि गाबोळे मुलं आयुष्यात हुशार असतात बरं का गाबोळे म्हणजे गाबोळे समजतं का माझं शिक्षण 10वी B.Ed झाले त्याच्यामुळे मला ग्रामीण जास्त बोलता येते आता आमचे जादू सर फार लांब ठिकाणी भागात जातेगावातच शिकलो सर 1ली पासून 10वी पर्यंत शाळा शिकलो फक्त 2च वर्ष आम्हाला मला करमत 3दा पळून आलो तरी 10वीच्या 65% मार्क होते माझं दरवर्षी जिल्हा परिषद नंबर लावायची 3दा सोडून आलो करमतच नव्हतं घरच्या हाण्याच्या जायचं पळून भागवतावरचा विषय होता आम्ही म्हणतो भक्तांच्या भाषा शिवणगाव गावी त्यांचे आमचे पाहुणे आहे तर ते म्हणजे शिकावं तुमच्या गावात 10वी पर्यंत शाळा आहे काम बी करत होता खूप आज त्यांना माहिती आहे आणि अभ्यास करायला संजू मी मुलांनी नुसतं काम ती घरचे म्हणजे त्यांना नुसतं कामासाठी गेलं का काय त्याचा अर्थ असं होतो ना मग काय करायचं आम्ही त्याला अभ्यासाला बसायचो एकदा त्याला म्हणलं बस बैठकीत अभ्यासाला बसायचं बैठकीत आता आम्हाला काय माहिती नाही काय शाळा केली बैठकीतली लहान खिडकी आहे ती खिडकी लावून घ्यायचा आणि आम्ही तिकडं पाठीमागं आम्हाला काय वाटायचं भागवत तोवर अभ्यासच करतोय गावळ्या मुलं तर सांगतो तुला काय मुलं भागवत अभ्यास करत नाही आम्हाला केव्हा माहित होतं सुनील मिसाळ जेव्हा 2-4 जण भांडणं घेऊन यायचे आणि आम्हाला पोटामुळे हाणले म्हणून तेव्हा भागवत तोवर आज जालन्याला क्लासेस घेतो त्याच्या हाताखाली 20 मुलं आहेत मी तरी आता घर बांधले तरी 15 वर्षापूर्वी घर बांधलं संजय 1-1.5 कोटीच राहतं टर्नओव्हर का काय म्हणते त्याबद्दल बघायचं हुशार मुलं असतात आदरणीय व्यासपीठ कार्यक्रमाचे अध्यक्ष सर्व माझे सहकारी सर्व माझे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी खरं म्हणजे हा जर कार्यक्रम ठेवला नसता तर तुमच्या भेटीत शक्यतो झाली नसती 4 जणी दिसतात बघा कधी देवीच्या यात्रेला आलेल्या राधा दिसली मला नाही भाग्यश्री होता अर्चनाला मी निरोप द्यायचा दोनदा पण तिची अडचण होती काहीतरी म्हणजे या त्याने माझा निरोप द्यायचा उद्देश काय होता साहेब सर आता यात्रा म्हणजे काय हे चिवडा जिलबी खेळी फुगे पाळणा काय भेटत नाही का कुठं भेटतो ना प्रत्येक गावात यात्रा उत्सव ठेवण्याचा उद्देश तोच असतो की आपल्या घरी 2 पाहुणे यावात उत्सव प्रत्येक गावात तुम्ही बघा प्रत्येक गावाला काही ना काही उद्देश
रोज खेळ बाबा माहिती आडगाला मारते जन्म असतो. त्याचा उद्देशच तो असतो आपले पाहुणे रावळे इष्ट मित्र. कारण आमच्या गावात या माझी यात्रा दिवाळीला मुली जास्त येत नाही, पण त्यावेळेस मात्र सर्वजण येते. आणि तुम्ही सुद्धा भुकत आहे राहू शिकली लावायची मोठी झाली एकदा वर्षात नाही एकदा फक्त पौष पौर्णिमेला काही फरक होत नाही. जिवंत बीजे आहेस ना, वेळ काढावा लागतो. वेळ असा निघत नाही कधी वेळ भेटत नाही मी जाईल. एक दिवस काढायचा, मालकांना मिस्टरांना सांगायचं नाही मला जायचं देवीला, आणि आशीर्वाद देवीचा असतो. आपलं गाव आहे, लहानाची मोठी झाली, मामाचं गाव आहे. सर्वजण तुम्ही सुद्धा इथं लहानाच्या मोठं करा, बरोबर आहे राधा, आणि तुम्ही सुद्धा सारेजण. आणि आता साऱ्यांनी परिचय दिलाय, प्रत्येकाने कोण कोण काय काय करते साऱ्यांनी सांगितलं. जवळजवळ सारे प्रत्येकजण त्या त्या क्षेत्रामध्ये परमेश्वर व्यवस्थित आहे. परमेश्वर काय करतो मला माहिती आहे. उद्धव आता उद्धव विचारत असतो. मागे ते यायला गेलो तर खरं गेलं तर भरतला विचारलं उद्धव कुठं असतो. त्या भरतचं दुकान पाहायला मुद्दाम गेलो मी. आम्हाला आनंद वाटतो बघा. जितक्या शासनाच्या सर्व्हिसेस, जितक्या गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसमॅन लोक आहेत, तितक्यापैकी आमचा एक पेशा असा आहे की तुमचं सुख पाहून आम्हाला सुखवत आणि तुमचं दुःख पाहून आम्हाला दुःख. आता आयुष्यामध्ये मी शिकलेले विद्यार्थी बरेच गेले आहेत, मी शिकलेल्या विद्यार्थ्यांनी गेल्यात, किंवा काही विद्यार्थ्यांना दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दुःख सारंच असतं. माझ्या सगळं दुःख, प्रत्येकाला दुःख आहे असं सर्व चारी कोपरे सारखे कोणाला तुमचं बघा. कोणाला काही फक्त दुःखाचा प्रकार वेगवेगळा आहे. दुःख मात्र दुःख कोणालाही सोडत नाही, त्याच्यातही आपण वाट पाहतो. आता प्रत्येक कोणी म्हणलं हे आता गृहिणी, बऱ्याच मुली गृहिणी म्हणल्या. मी तर गृहिणी हा एक नंबरचा जॉब समजतो असतो. एक नंबरचा जॉब गृहिणी सांगतो. आपण 8-8:30ला डबा घेऊन निघतो टिफिन घेऊन, बरोबर आहे. आता आपण 8-8:30ला मला डबा करून घेते. 5 वाजता आलं तरी हात चालूच आहे. सगळ्यात जास्त काम असतं तर त्या गृहिणीचं काम आहे. आणि गृहिणी त्या काम करतात म्हणून मुलं शाळेत असो, त्यांचे मालक असो, ते ड्युटीत जाते, मुलं जातात. आता आजचा मुलगा MBBS औरंगाबाद जातात, बरोबर समाजाकरता. त्यांच्यामुळे त्या घरी काम तुमचे सुद्धा घरचे काम तुमचे डबा करते. आणि त्याच्यामुळे त्यांना असं नोकरी नाही, काही नाही, कमवती नाही असं नाही. पत्नी सहचारीने ज्यांची ओळख नव्हती त्या माणसाने ती मुलगी आपल्या हवाली करून दिली. बरोबर, काही संबंध आहे का? आता आमच्या अर्चनाचा की राधा किती लांब त्या नगर जिल्ह्याकडं गेवरा तालुक्याचे वाटतं नाही का, नगर आहे का? आणि तिथं मध्य प्रदेश, बरोबर आहे का? बघा ते मध्य प्रदेश तर पाहायला सुद्धा नाही खूप पडेल. अरे बाई, अरे सध्या मी फ्रीच आहे, फक्त मी बरोबर येईन अर्चनाकडे येईल, तिने मला फक्त लांबचा प्रवास जमत नाही बघा. आणि विमानाने एखाद्या जहाज म्हणून त्याचा मुलगा बरंच ओबाडतोच मला, पप्पा तुम्ही काही रुपये खर्च करू नका, तुमचं तिकीट काढतो, कन्फर्म करतो, तुम्ही बसा. पण मला खरं भीती वाटते बघा. सध्या आमच्या काळच मला सर आपण 4 व्हीलरमध्ये जाऊ, पण मला याच्यापेक्षा ST मध्ये बसत जरा मजा वाटते वरून बस. हा, आणि आपल्याला चालायचं नाही, काही नाही बघा. माझ्या मरणाचा मी सरांना आश्चर्य देऊ म्हणतो, सदा स्वागत काय राहिले. तर सर्वांनी आता बरेच जण सांगितले तेव्हा सरांचा, तरी सुद्धा तुम्हाला सांगतो सध्या शोकांची का झाली बघा. आमच्या लहानपणी एखादा माणूस जर भेटला, पाहुणा भेटला, कोणी भेटला, माझ्या लहानपणी सांगतो, तर त्याला काय विचारायचे, मुलं बाळ बरे आहेत का, जमीन बरी का, पाणी आहे का. आता ते मुलं बाळ बरे का कुणी मला विचार असा माझ्या कानावर आहे ना, कोणी प्लॉट किती फ्लॅट आहेत का, रॉ घेतले का, BMW का, ठार घेतली. अरे फर्स्ट प्रिफरन्स लेकरा बाळ दे ना, लेकरा बाळ मग घर सुंदर दिसते. नाही लागत नाही एवढा पैसे घेऊन जागायला. तुम्ही जरा 1 लाख रुपये कमा, काय माझं मत नाही, पण चुकीचं कधी वागू नका. चुकीचं वागून पैसे कमी नका. चुकीला कधी माफी नसती परमेश्वर. हो आयुष्यात 7 रनिंग चालले, मी कधी आजही चुकीचं वागत नाही, कधी वागलो नाही. हा,
वागला असं एखाद वाटत हाणलं ते विंगरी तो विषय नाही अडचणी आल्या वाचा इंग्रजी विषयामुळे आणि 2009 पासून तर ते कोणता कायदा आणलाय शासनाने हातपाय 896 काय 9 कायदा हा आणलाय बाबा हातपाय बांधले ती विहिरीत पाहावं म्हणते तरी मी ते एका नियमाचं पालन केलं नाही मुलांना हाणू नका त्यांना मूर्ख म्हणू नका वर्गात 80 जर मुलं बसले सर अरे मूर्खा नालायका गवस थोबड फोडीन उठून आदळीन असं जर नाही म्हणलं तर काय करते 80 जण कोरोनाच्या काळात नुसते आम्हाला फोन कशाला येत होते शाळा कधी उघडायच्या मी म्हणतो ते घरी अभ्यास करीत नाहीत का राजापूरची माझी विद्यार्थी आडगावची मुलगी मी म्हणलो अरे बाई ती मुलगी मला शिकवण होती ते सर तेव्हा सर म्हणलं घरी अभ्यास करते ती म्हणली घरी अभ्यासाचं काही हो सर पण असं त्यांनी आम्हाला आंबट केलंय म्हणलं तुम्हाला 2 लाख आंबट एवढं म्हणजे 80 लाख माणसं देत ना हो बाय तुमची कमाली ना खरं आणि माणसं आणि एका ताराचे एक नसतेच ना सारे तुमच्यासाठी शांत बसणार नसतं सारे परमेश्वर नाही सारे उद्धव नाही सारे संजय नाही सारे शिवाजी धोंडे नाही आणि एक तुम्हाला सांगतो एका जवळ एक पालक आले ते म्हणजे तुम्ही टेन्शन 15-20 दिवस झाले तुम्ही टेन्शन शिकतात म्हणलं भाऊ तू येऊन शिक तुझा मुलगा हुशार म्हणून तुझ्या मुलाला समजत आहे साहेब सचिनला बरोबर आहे पण आम्हाला शेवटच्या मुलापर्यंत पाहावं लागतं समजायला का नाही त्याला अरे कलाकाराला कला त्याच्या मनाने साजरी करून द्या ना तिथं सुद्धा कला मनाने करून देत नाही जे लावा म्हणते हे जर तयार नसलं त्यांनी कुठून लावा पांढरे सर आवड कलाकार ते सुद्धा कलाकार मी कलाकार आपला बळीराम भेंडरे सुद्धा कलाकार त्याच्या सत्रामध्ये सारे कलाकार लोक सुद्धा कलाकाराचे अहो त्याला त्यांची तयारी करावं लागेल ना तसा कलाकार ते नेमावं लागेल ना तिथंच बघा शिकवायला सायंबर सर लहान लागतील ना जाऊ सरला ते मराठी शिकवायला त्यांना लहान लागेल ना कशी शिकवाय ना शिव इंग्रजी शिकवत ना अरे पण आईच्या वेळा जर मला जाऊ सरला म्हणजे शिकावं निघा वर्गात शिकवा इंग्रजी नाही थोडं काय झालंय बघा थोडं शहाण्याचं प्रमाण कमी झालंय बघा थोडं हे झालंय बघा वेळ थोडं राहिलाय आता सुरुवात केली माझं मानशास्त्र बरे बाउंड्री होतो मानशास्त्रात मास्टर काय झालं बघा चुकीचं म्हणजे तुम्हाला एक अनुभव लागतो भाषा समजून हा चुकीचं कसं वागायचं लोक चांगल्या माणसाला कसं म्हणजे एकदा काय झालं परंडा तालुक्यात आमची मिळवणी म्हणजे आपल्या मुलाची मावशी तिच्या मुलाचं लग्न होतं मी गेवरान बसलो तुम्हाला माहिती आहे माझं फेवरेट डॉक्टर बरोबर का तिचं नाव लिहायचं मुलाला सांगायचं ते लिहायचं आपण फेवरेट व्हेकल ठार त्याला मला माहिती आहे ठार गाडी असते काय माहिती आपल्याला गेवरापासून बसलं बघा बीड एक माणूस बसला गेवरापासून स्टँडिंग उभा राहिला पर पाली आली तरी त्याला जागा नाही रमेश सर बसा थोडं ऍडजस्ट जिकडचा माणूस नाराज होता त्याला बसून देण्यामुळे त्याचा चारा सांगतो ना माणसाचे शब्द खरे खोटे असते पण चारा खरा असतो जिकडचा माणूस नाराज होता याला बसण्यामुळे खरंच अडचण झाली 2 सीटात 3 जण बसता येत नाही म्हणजे माणसाची चुकी करत आपण चांगलं वगैरे माणूस ते उदाहरण सांगतो बसला जागा मी देईल त्याला माहिती आहे ना मला काय म्हणतो झोपलीकर सारखं मला अहो हे तर काहीच नाही आपण सांगतो आज सरकार पाहिले काम मग ती खरं अडचण त्याला झाली मला झाली मी काय म्हणलो आपल्याला खूप प्रवास लावून जायचा त्याला जायचं तर कोणतरी घेतली ना सरमपोटी पेडाचं गाव मी म्हणलं असं करू 20 मिनिटं तुम्ही उभा राहा 20 मी बसतो 20 मिनिटं तुम्ही उभा राहा पुन्हा उभा राहा बस असं करू
एकदा दोनदा बरोबर बघा. तिसऱ्या वेळेस बसला ना म्हणलं हो तुमची 20 मिनिटं काय हो मला तुम्ही घेतली काय गाडी काय हो म्हणलं होते खाली बसा, 20 मिनिटं खाली बसा. आणि तिथं राहिली कुठं किती अहो मी काही नाही म्हणलं बोल पांढरे सरसाठी हुशार माणसं होतं किंवा त्यात मामांची जागा दिली त्याला कसं म्हणतात असं चुकीचं. भाषण बरंच झाले मला वाटतं नाही झालं ना थोडं बरंच लांबले. तर आता काय तुम्ही काय विद्यार्थी नाहीत फार संस्कार आहेत तुमचेच मुलं मोठमोठे झाले तर आयुष्यात कधी चुकीचं वागायचं नाही. आणि तुम्ही मुलींना माझा विशेष सल्ला एक तुम्हाला सांगतो. आपण तिकडे गेलेलो असतो लोकांच्या घरी बरोबर आहे का. तिथं एक आपली आई असते तुम्हाला माहिती आहे कोणती आई आहे. त्या सासूला सासू समजायचं नाही त्या सासूला आई समजायचं. अर्चना समजी ती मला माहिती आहे आईच्या आई त्यांची आई माझी भाऊजाई होती त्यांचे संस्कार मला माहिती आहे त्याच्यामुळे अर्चना काय पण इतर मुले सांगतो आई समजायची काही नाही. अहो 2 दीर 2 बाया त्या त्याच्या आई वडिला 2-3 मुलं असतील वाटण्या होत्या वाटण्या. एका पाहुण्याच्या घरी गेलो मला चहा ठेवलाय आणि मी म्हणलं त्यांना चहा द्या ना त्या म्हणल्या आज दुपारून ती तिकडे गेली. हो गॉड हो 9 महिने 9 दिवस एवढं जग दाखवलंय आई वडिलांनी त्या. असू दे ना 2-4 भाऊ काय फरक होतो आणि तो बरं चहा कोणी कोणाला पाहिजे आहे ना चहाचं काय तिकडे गेलं म्हणलं मला नको चहा पे म्हणलं घ्या तुम्ही माझा चहा. कोण आहे काय त्याला माहिती यांनी मला भेटा थोड्या सांगतो कोण म्हणले कुठं गडे म्हणून कारण इतकं म्हणल्यावर कोणतरी ते काय करणार आहे ते बघा ते दुसऱ्याने आमचा विषय तरी काढा. मी म्हणलं त्यांना चहा ते म्हणजे तिकडे मला तू करून मी गेला त्यांचा तर विषय म्हणलं मला ते मला जेवा ना म्हणलं चहाला तर असं तर जेवायला यायला देणारच नाही. जेवतो म्हणलं कोणाच्या घरी गावात जेवण काय अडकले. तर एक सल्ला तुम्हाला वडीलकीच्या नात्याने वडिलासारखे म्हणजे शिक्षक हा वडीलच्या जागीरी असतो. तुम्ही आमच्या मुलीसारखे आहेत चांगला सल्ला. मालकाची काळजी घ्या मालकाची काळजी घेतात सांग नाही वडीलधाऱ्याची काळजी घ्या. आई वडिलाचा आई वडिलाचा इकडच्याही आई वडिलांना विसरू नका. 6 महिन्याला 4 महिन्याला येत जा व्याज वेळ काढून भेटतच जात जा आणि नुसतं येत जाऊ नका रिकामी हाताने 100 200 500 400 तुमचे जे घडेल ते सोनं असं ठेवी जाऊ नका आपल्या आईला. ते आई कोणालाच मागत नाही कोण्या मुलीला मला पैसे दे किंवा काही करा. मी स्वतः देत असतो कोणी एखाद्या पाहुण्याच्या गावाला गेलो तर. आताच माझी बहीण गेली सासूबाई आणून ठेवली मी त्याला फोन करून आमच्या घरी सासू आहे सारखं बॅलन्स सांगतो बॅलन्स द्यावं लागेल बॅलन्स राग नगर कोणाला त्यांना समजून तिकडचे त्यांनी आपण लोकांची आणलेली असतील ते बी आपले सासू आई वडिलांसारखे असतील त्यांना मान सन्मान द्या त्यांनाही बोला. आपल्या घरी कार्यक्रमात त्यांना सांगा आपल्या आई वडिलांचा जपा. एक भाऊ असला त्याच्या वाटण्यात त्या भावाला म्हणून नको मी सांभाळतो भाऊ तू त्यांना लक्ष देऊ नको काही होत नाही परमेश्वर भरत नाही लक्ष दिलं तर. एक फॉर एक्झाम्पल सांगितलं बरं का सर उद्या बायको घ्यायला सांगतो तुम्हाला उदाहरण सांगितलं फॉर एक्झाम्पल भरत आणि परमेश्वर भाऊ भाऊ म्हणून बरोबर काही नाही सोडून त्या काही फरक होत नाही. आहेत ना चांगले 60-70 लोक आहेत 20-20% आहेत जगातला आपला अनुभव आहे नाही सांभाळत काही फरक होत नाही. सांभाळा आई वडिलासारखं त्यांना जरा काहीच होत नाही भांडण त्यांना काही लागत नाही खर्च. अहो कुत्रं 4-4 भाकरी खातोय आमच्या घरी बांधतो आमच्या घरी कुत्रं पाळे बघा काळे 6 भाकरी खातो कोणाला विचारते एवढं कुत्रे का बरं एवढं येऊन तर बाजार भाग जाऊ द्या. तर सर्वांची प्रगती चांगली आहे.